नमस्कार मंडळी. मंडळी, तर मी आज तुम्हाला एक गंमतशीर किस्सा सांगणार आहे आणि समस्त पुरुष वर्गाला एक मोलाचा सल्ला देणार आहे. तर किस्सा असा होता, मी त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना लिफ्टमध्ये चढले आमच्या आणि माझ्याबरोबर अजून 2-3 बायका होत्या. आणि त्याच्यानंतर एक पुरुष लिफ्टमध्ये चढला. आणि एक सांगण्याची गोष्ट अशी म्हणजे आमच्या लिफ्टमध्ये सध्या सगळे सिक्युरिटी गार्ड बदलले आहेत लिफ्टमधले. त्याच्यामुळे ते सगळे नवीन आहेत. त्याच्यामुळे त्यांना बिल्डिंगमधलं कोण बाहेरचं कोण असं काही विशेष माहीत नाही आहे. तर जसा तो एक व्यक्ती जसा चढला लिफ्टमध्ये, तसं तो सिक्युरिटी गार्ड बोलला, की "ये लिफ्ट में नहीं, ये लिफ्ट में, लास्ट वाली लिफ्ट में, लास्ट वाली लिफ्ट में." तर लास्ट वाली लिफ्ट आहे वेंडर्स आणि मेड्ससाठी स्पेसिफिकली, डिलिव्हरी बॉयज वगैरे त्यांच्यासाठी. तो तसं बोलल्यानंतर तो जो माणूस होता, म्हणजे सिक्युरिटी गार्ड असं बोलल्यानंतर तो जो माणूस चढलेला, तो खूप भडकला. तो म्हणे, "तुम्ही कुछ समझता है क्या? किसको बोल रहे हो? क्या बात कर रहे हो?" त्याच्यानंतर मी जस्ट त्या माणसाकडे बघितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, तो असा कॅज्युअली खाली आला असणार. तर त्याने ब्लॅक कलरचं ओव्हरसाइज टी-शर्ट घातलेलं, ट्रॅक पॅन्ट, बॅगी ट्रॅक पॅन्ट असते, तशी घातलेली, पायात फ्लोटर्स असे होते आणि हातात इन्स्टामार्टची पिशवी होती. तर ती पिशवी बघितल्यानंतर मला पूर्ण किस्सा लक्षात आला, की एक्झॅक्टली काय झालंय. त्या सिक्युरिटी गार्डची कशी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. तर मला माझ्या पुरुष मित्रमंडळींना हेच सांगायचं आहे, की तुम्ही जेव्हा कॅज्युअली बाहेर जाता, तेव्हा हातात कुठची पिशवी घेताय ना, ह्याच्याकडे लक्ष ठेवा. Blinkit, Instamart किंवा Zepto ह्याच्या पिशव्या कॅरी करू नका. तर असे गंमतशीर किस्से होऊ शकतात. धन्यवाद.